हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण एका खूप महान पर्सनॅलिटीविषयी डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सो वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. सुरुवात करूया आपण आजच्या डिस्कशनला. आणि हे जे सिरीज मी चालू करतोय ना, ती मला ज्याच्या काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटी वाटतात आणि ते आपल्या स्टडीच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ना आपल्याला जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देणाऱ्या ज्या पर्सनॅलिटी आहेत ना, त्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बनवत राहीन. इथून पुढं छोटी छोटी इन्फॉर्मेशन त्यांच्याविषयी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. त्याच्यासाठी मी वेगळी प्लेलिस्टसुद्धा बनवली, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज म्हणून. त्या प्लेलिस्टच्या अंतर्गत मी वारंवार महत्त्वाच्या ज्या पर्सनॅलिटी मला वाटत आहेत की त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला शेअर करायला पाहिजे, तुम्हाला त्याच्याविषयी बेसिक इन्फॉर्मेशन सांगायला पाहिजे, अशा पर्सनॅलिटीजविषयी मी वेगवेगळी लेक्चर इथून पुढं बनवत राहीन. त्याचबरोबर आपलं द हिंदूचं आहे, त्यानंतर करंट बेस्ड इश्यूचं वेगळे लेक्चर आहे, ते पण अपलोड याच्याबरोबरच होत राहील. सो सुरुवात करूया आपण एका महान पर्सनॅलिटीविषयी चर्चा करण्यासाठी, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी. पहिल्यांदा तर आत्ताची जी जयंती आपण 14 एप्रिल 2021 साजरी केली ना, ती होती 130वी जयंती त्यांची. 1/3 बर्थ ॲनिव्हर्सरी होती त्यांची. आणि त्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बेसिक इन्फॉर्मेशन जर बघायचं झालं ना, तर त्याच्यामध्ये ते सोशल रिफॉर्मर होते, त्याचबरोबर ते ज्युरिस्ट होते, त्याचबरोबर इकॉनॉमिस्ट होते, ऑथर होते आणि पॉलिग्लॉट म्हणजे अनेक लँग्वेजचं त्यांचं नॉलेज होतं, अनेक भाषा त्यांना येत होत्या. त्याचबरोबर स्कॉलरसुद्धा होते ते आणि थिंकरसुद्धा होते, एक विचारवंतसुद्धा चांगले ते असलेले आपल्याला पाहाव्यास मिळत होते. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा जन्म महू या ठिकाणी झाला, मध्य प्रदेशमध्ये 1891मध्ये. आत्ता ते ठिकाण जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्यावेळेस सेंट्रल प्रोव्हिन्स तो होता. आणि त्यांची जर ब्रीफ प्रोफाईल बघायची झाली ना, तर त्याच्यामध्ये विशेष करून त्यांनी कार्य पहिल्यांदा तर ते आपल्या इंडियाचे स्वातंत्र्य भारताचे पहिले लॉ मिनिस्टर होते, आपल्या स्वातंत्र्य भारताचे. आणि फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन होते, हे काय वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेचे जनक त्यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, म्हणजे घटना निर्मितीची जी मसुदा समिती होती ना, त्याचे ते अध्यक्ष होते. हे तुम्ही चेअरमन अध्यक्ष होते वगैरे, ते पॉलिटी लक्ष्मीकांत तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला हे याची डिटेल इन्फॉर्मेशन असेलच. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं जीवन दलित असतील किंवा अदर बॅकवर्ड क्लासची लोक असतील, जी मागास आहेत खऱ्या अर्थानं, त्यांच्या हक्कासाठी स्वतःचं जीवन व्यतीत केलं आणि त्यांच्या हक्काच्या लढाई लढण्यासाठी खरं तर स्वतःचं जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनविषयी जर आपण बोलायचं झालं ना, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिला 1927चा मार्च 1927मध्ये त्यांनी महाडचा सत्याग्रह केला होता. कारण का, तर तिथं म्युन्सिपाल्टीनं एक कायदा पास केला गेला होता आणि त्या कायद्याच्या अंतर्गत सगळ्यांना अलाव केलं गेलं होतं. महाडचा जो टँक आहे, महाडचं तळं म्हणू शकतो त्याला आपण, त्याचं पाणी पिण्यासाठी सर्व जाती जमातींना अलाव केलं गेलं होतं. पण त्याच्या अगोदर फक्त तिथं हिंदूच जाऊ शकत होते, दुसऱ्यांनी, इतर दलितांनी तर त्या पाण्याला हात पण लावायचा नाही. नसेल तर त्यांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात होत्या, त्यांना टॉर्चर केलं जात होतं हिंदूंकडून विशेष करून. आणि मग हे म्युन्सिपल बोर्ड जे महाडचं आहे ना, त्यांनी 1926मध्ये तो कायदा पास केला गेला होता, परंतु त्याला हिंदूंनी विरोध दर्शवला त्यावेळेस आणि त्याच्या विरोधातच मग महाडचा सत्याग्रह त्यांनी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि हा खूप सत्याग्रह गाजलेला आहे, त्याच्याविषयी अभ्याससुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टीतून. ही पहिला इन्सिडेंट झाला की याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्त फोकसमध्ये आले आणि खूप त्यांना नावाजलं जातं याच्यामुळं, कारण दलितांच्या हक्कासाठी खरं तर यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं होतं. आणि दलितांना पाणी पिण्यासाठी सुद्धा मज्जाव केला गेला होता अप्पर कास्टकडून, जे उच्च जाती मानल्या जातात त्यांच्याकडून, आणि यांच्यामुळं त्यांना तो सुद्धा हक्क आपल्याला मिळालेला पाहाव्यास मिळतो. त्याचबरोबर त्यांनी ज्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, आपण त्याला गोलमेज परिषद म्हणतो त्यावेळेसच्या, त्या तिन्ही गोलमेज परिषदमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, भाग घेतला होता. त्याचबरोबर 1932च्या कालावधीमध्ये, 1932 हे वर्ष होतं ना, त्यावेळेस त्यांनी पुन्हा पॅक्ट केला होता महात्मा गांधींबरोबर. त्यावेळेस महात्मा गांधी इथं पुण्यातच होतं, एरोडा जेलमध्ये खरं तर ते सजा भोगत होते. आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी एरोडा जेलमध्ये उपोषण धरलं होतं. आणि त्यांचं मत काय होतं, तर पुणा पॅक्टच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी अशी केली होती की कम्युनल अवॉर्ड असायला पाहिजे. कम्युनल अवॉर्डचा मतलब काय माहिती आहे का, एखादा मतदारसंघ आहे तर त्या मतदारसंघात फक्त
एका जातीच्या एका धर्माच्या लोकांनीच मतदान करायचं आणि तिथं एका धर्माचे किंवा एका जातीचेच उमेदवार उभं राहतील असं त्यांचं मत होतं. परंतु महात्मा गांधींनी त्याला विरोध दर्शवला आणि त्याच्यावरती महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या कास्टला आपण रिझर्वेशन देऊया, की एखादे मतदारसंघ त्यांना राखीव ठेवूया की तिथं तेच फक्त उभं राहतील, पण मतदान सगळ्यांना करण्याचा अधिकार असेल असं त्यांनी सांगितलं. परंतु तो मतदारसंघच त्यांना रिझर्व ठेवायचा आणि तिथं लोक फक्त त्यांच्या जातीची धर्माचीच वोट करतील. मग हे कुठंतरी उद्या आपल्या देशामध्ये आणखी एक देश निर्माण होऊ शकतो, फाळणी होऊ शकते. म्हणून महात्मा गांधींचं त्याला विरोध होता आणि त्याच्या विरोधात ते उपोषणावर बसले होते आणि त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दखल घेतली आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येरवडा जेलमध्ये गेले आणि तिथं मग त्यांच्यामध्ये पुन्हा पॅक्ट झाला, त्याला पुन्हा करारसुद्धा आपण म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय ठरलं तर प्रोव्हिन्शियल जे लेजिस्लेटिव्ह आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रोव्हिन्सच्या ज्या विधानसभा होत्या ना त्याच्यामध्ये अगोदर 71 जागा इतर जाती जमातींसाठी होत्या, मागासवर्गासाठी होत्या. परंतु त्याच्यामध्ये त्यानंतर या करारानुसार 147 जागा राखीव करण्यात आल्या आणि त्याचबरोबर सेंट्रल लेजिस्लेटिव्हमध्ये केंद्रीय प्रशासनामध्ये त्यांना 18% रिझर्वेशन देण्यात आलं या पुना पॅक्टच्या अंतर्गत. त्याचबरोबर आता जे आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं फाउंडेशन झालेलं बघतोय ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आपले आहे ती पहिल्यांदा आयडिया त्यांनी हिल्टन यंग कमिशन जे आहे त्यांच्यापुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मांडली होती. हे सुद्धा इथं आपल्याला दिलेलं पाहाव्यास मिळतं. आणि याच्या दृष्टीनं आता हिल्टन यंग कमिशन काय आहे याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. पुढची इन्फॉर्मेशन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 1936 मध्ये ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे म्हणजे बॉम्बे विधानसभेचे ते लेजिस्लेटर म्हणून निवडून आले होते. म्हणजे MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे त्याला आत्ता आपण आमदार म्हणू शकतो. म्हणून ते 1936 मध्ये निवडून आले होते ज्यावेळेस ब्रिटिश राज आपल्यावर करत होते त्या कालावधीमध्ये. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ व्हॉइसरॉयचे जे कार्यकारी मंडळ होतं व्हॉइसरॉयचं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची लेबर मेंबर म्हणून 1942 मध्ये निवड केली गेली होती. त्याचबरोबर त्यानंतर भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि आपली जी फर्स्ट कॅबिनेट मिनिस्ट्री स्थापन केली ना त्याच्यामध्ये त्यांना जे पहिले आपले प्राईम मिनिस्टर होते जवाहरलाल नेहरू यांनी इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही मिनिस्टर ऑफ लॉचं पद सांभाळावं आणि ते इन्व्हिटेशन त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणून मगाच मी तुम्हाला काय सांगितलं की मिनिस्टर ऑफ लॉ ते पहिले मिनिस्टर ऑफ लॉ होते आपल्या कॅबिनेटमध्ये इंडिपेंडंट इंडियामध्ये स्वतंत्र भारतामध्ये. परंतु त्यानंतर 1951 मध्ये द हिंदू कोड बिल आलं होतं ना त्याच्यावरून त्यांचं इतर मंत्र्यांसोबत डिफरन्स ऑफ ओपिनियन होतं म्हणजे मतभेद होते आणि त्यामुळं त्यांनी रिझिग्नेशन दिलं आपल्या पदाचं, राजीनामा दिला 1951 मध्ये आणि त्यांनी बुद्धिझम स्वीकारला. आणि मग ते मनुस्मृतीचं दहन वगैरे ते तुम्हाला माहिती असेल ते त्यासाठीच त्यांनी केलं होतं. हिंदू धर्माचा त्याग केला त्यांनी आणि बुद्धिझम धर्म त्यांनी स्वीकारलेला त्यावेळेस आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि त्यानंतर 6 डिसेंबर 1956 रोजी ते अनंतात विलीन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि तो दिवस जो आहे ना तो महापरिनिर्वाण दिवस म्हणून सुद्धा आता साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर त्यांचं जे मेमोरियल आहे ते चैत्यभूमी म्हणून मेमोरियल आहे ते लोकेटेड आहे मुंबईमध्ये. त्याचबरोबर मरणोत्तर त्यांना 1990 मध्ये भारतरत्न हा अवॉर्ड देण्यात आला जो की भारतातला सर्वोच्च अवॉर्ड मानला जातो. तो त्यांना बहाल करण्यात आला 1990 मध्ये. त्याचबरोबर त्यांचं जर इतर कार्य बघितलं ना आपण तर त्यांचे जर्नल्स म्हणजे त्यांचे न्यूजपेपर कोणकोणते होते महत्त्वाचे, त्यांचे वृत्तपत्र महत्त्वाचे कोणकोणते होते तर पहिलं होतं मूकनायक जे 1920 मध्ये काढलं गेलं त्यांच्याकडून. त्यानंतर बहिष्कृत भारत दुसरं वृत्तपत्र होतं ते 1927 मध्ये त्यांच्याकडून त्याची स्थापना झाली होती. त्याचनंतर समता होतं ते 1929 रोजी स्थापन केलं गेलं होतं त्यांच्याकडूनच. आणि चौथं जे होतं ते जनता होतं 1930 मध्ये त्याची सुरुवात झाली होती. ही 4 महत्त्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्र होते. पहिलं होतं मूकनायक, दुसरं होतं बहिष्कृत भारत, तिसरं होतं समता, चौथं होतं जनता. हे 4 वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि त्यानंतर बुक्स त्यांची महत्त्वाची त्यांनी लिहिलेली बुक्स कोणकोणती आहेत तर इनहेलेशन ऑफ कास्ट हे पहिलं बुक आहे. त्यानंतर बुद्धा और कार्ल मार्क्स यांच्यामध्ये म्हणजे बुद्धांची आयडिओलॉजी आणि कार्ल मार्क्सची आयडिओलॉजी याच्यामध्ये डिफरन्स आणि सिमिलॅरिटी याच्यामध्ये या बुकमध्ये खरं तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तिसरं आहे द अनटचेबल्स, हू आर दे अँड वाय दे हॅव बिकम अनटचेबल्स हे बुक आहे. त्यानंतर चौथं बुक आहे बुद्धा अँड हिज धम्म आणि 5वं बुक आहे द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन. हे 5 बुक आहे ना
ते खरं तर महत्त्वाचे बुक मानले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. महत्त्वाचे म्हणजे हेच महत्त्वाचे बुक त्यांनी लिहिलेले आहेत. आणि हे जे बुक किंवा वृत्तपत्र आहेत ना, याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आणि हे बुकसुद्धा जर जमलं तुम्हाला वेळ मिळाला तर ही बुकसुद्धा वाचून ठेवा. कारण ही बुक तुम्हाला इन्फॉर्मेशन देताच पण प्रेरणा खूप देतात, प्रोत्साहित तुम्हाला खूप करतात, निगेटिव्हिटी तुमच्यातून टोटल काढून टाकतात. त्याच्यासाठी सुद्धा ही बुक वाचणं खरं तर आवश्यक आहे. मी तर तुम्हाला 100% रिकमेंड करेन की तुम्ही हे बुक आयुष्यात तुम्ही ही बुक वाचायलाच पाहिजे. महात्मा गांधींनी लिहिलेली बुक असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली बुक असू द्या, ज्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटी आहेत त्यांनी स्वतः लिहिलेली ही बुक आहेत आणि त्यांचे स्वतःचे विचार त्यावेळेसचे काय होते ते आपल्याला या बुकमधून कळतात. त्यामुळं हे बुक खरं तर आपल्याला वाचायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील ना, तर त्यांनी लिहिलेलं लिखाण वाचणं सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे तो. त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या काय महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन होत्या. त्या ऑर्गनायझेशन पहिली होती बहिष्कृत हितकारिणी सभा, जी 1923 स्थापन केली गेली होती. त्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी 1936 ऑर्गनायझेशन स्थापन झाली होती. त्यानंतर स्केड्युल्ड कास्ट फेडरेशन 1942 स्थापन झाली होती ही ऑर्गनायझेशन. ह्या 3 महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन त्यांच्याकडून स्थापन करण्यात आल्या होत्या. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेसचं जे विचार होतं ते आज वर्तमान काळात रिलेव्हंट आहेत का, तर 100% रिलेव्हंट आहेत. कारण का आज पण आपण जातीच्या धर्माच्या बेसिसवरती इनइक्वॅलिटी, असमता आपल्या देशामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. आजसुद्धा आपण बघतोय ते अनटचॅबिलिटी बघतोय आपण आजसुद्धा, म्हणजे अस्पृश्यता ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्या विरोधातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढण्यासाठी आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलं होतं. आणि म्हणून काय होतंय तर आजसुद्धा तशा प्रकारची वागणूक दलितांना दिली जाते, खालच्या जातीच्या लोकांना दिली जाते, वेगळ्या मायनॉरिटींना दिली जाते. मग त्याच्याशी रिलेटेड त्यावेळेस त्यांनी लढा सुरू केला होता आणि आजसुद्धा तशा प्रकारची सिच्युएशन अजून बऱ्याच ठिकाणी इंडियामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आत्तासुद्धा त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स जो आहे तो असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि मग त्याच्या विरोधात लढण्यासाठी आता कुठंतरी दलित समाज असेल किंवा ज्या मागास पिछड्या जाती आहेत त्यांना बळ आलं आहे. कारण का तर त्यावेळेसच त्यांनी रिझर्वेशनची तरतूद करून ठेवली होती. त्यामुळं इलेक्शन त्यांना लढता यायला लागलं आहे. त्याचबरोबर ते इलेक्टसुद्धा होऊन जात आहेत सभागृहामध्ये, कारण रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ते स्वतःच्या पार्टीसुद्धा स्थापन करतायत, स्वतःचे पक्षसुद्धा स्थापन करतायत. म्हणजे त्यांनासुद्धा कुठंतरी समाजाला रिप्रेझेंटेट करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली. समजते तुम्हाला, जी की असायला पाहिजे आपल्या घटनेनुसार. आणि एक मानवता, आपण एक माणूस आहोत म्हणून खरं तर आपण एकमेकांकडे बघायला पाहिजे. अशा प्रकारची आयडिओलॉजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि ती आयडिओलॉजी आहे ना, ती कुठंतरी समाजाला सुधारण्यासाठी, समाजामध्ये रिफॉर्म आणण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन, क्रांती घडवण्यासाठी खरं तर उपयोगाची मानली जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ना, ते फक्त इंडियापुरते रिलेव्हंट आहेत अशातला भाग नाही. जगामध्ये सगळीकडं बऱ्याच कंट्रीजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फॉलो केले जात आहेत. त्यांचे विचार विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. म्हणजे त्याच्यावरून आपण समजू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते प्रेझेंटमध्ये किती रिलेव्हंट आहेत आणि किती रिलेव्हंट नाही आहेत. त्याचबरोबर हेल्थ अँड एज्युकेशन इकॉनॉमिकला आता जरी आपण बघितलं तर आरोग्य क्षेत्र घ्या, एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक क्षेत्र घ्या किंवा इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक क्षेत्र घ्या, याच्यामध्ये कुठं ना कुठं आपल्याला असं पाहाव्यास मिळतं तर या ज्या दलित जाती जमाती आहेत किंवा इतर मागास वर्ग आहेत ते आपल्याला अजूनसुद्धा त्याच्यामध्ये पाठीमागच असलेले पाहाव्यास मिळतात. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना समाजाच्या मेन प्रवाहामध्ये आणायला, मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल ना, तर त्यांना मग रिझर्वेशन देणं गरजेचं आहे, अनेक प्रिव्हिलेजेस त्यांना गरजेचं आहे, तर ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतील. आणि हेच त्यावेळेसचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं आणि ते आजसुद्धा रिलेव्हंट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि आज काय होतं आहे, परंतु त्याचा पॉलिटिकली फायदा पॉलिटिशियन घेताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. कम्युनल पोलरायझेशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. जातीच्या, जमातीच्या, धर्माच्या आधारावरती मतं मागितली जात आहेत आणि त्यामुळं पॉलिटिक्समध्ये कम्युनल पोलरायझेशन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्यामुळं त्यावेळेसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ना, ते आजसुद्धा कुठंतरी रिलेव्हंट असलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपण गोलमेज परिषदेचा उल्लेख आपण बघितला होता. मग त्याच्याविषयी सुद्धा बेसिक थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स, आता गोलमेज परिषदेला इंग्लिशमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतात. गोलमेज म्हणजे राऊंड टेबल, गोल टेबलला गोलमेज म्हणतात, तसं लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स इंग्लिशमध्ये म्हणू शकता आपण, मराठीमध्ये गोलमेज परिषद. मेज म्हणजे टेबल. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती आणि कुठं झाली होती? ती लंडनमध्ये झाली होती. 12 नोव्हेंबर 1930 रोजी झाली होती.
बट काँग्रेस डिड नॉट पार्टिसिपेटेड इन. काँग्रेसनं त्याच्यावरती बहिष्कार टाकला होता. काँग्रेस पक्ष होता त्यांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकला होता. परंतु त्यानंतर मार्च 1931ला गांधी इर्विन पॅक्ट झाला. इर्विन कोण आहे तर लॉर्ड इर्विन त्यावेळेसचे व्हॉइसरॉय होते. 1926 ते 1931 हा त्यांचा कालावधी होता. आणि तेव्हा गांधी इर्विन पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळं त्यावेळेस काय चालू होतं तर सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट चालू होती. त्याला आपण सविनय कायदेभंगाची चळवळ मराठीमध्ये म्हणू शकतो. ती चळवळ चालू होती आणि त्यांनी सांगितलं होतं की इंग्रजांच्या कोणत्याही पॉलिसीवर विश्वास ठेवायचा नाही त्यानुसार, आणि कोणत्याही प्रकारे त्यांच्या प्रशासकीय कार्यामध्ये कायदेशीररित्या आपण सहभाग घ्यायचा नाही. त्याला आपण सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट असं म्हणू शकतो किंवा सविनय कायदेभंगाची चळवळ. म्हणजे इंग्रजांनी बनवलेले कायदे मानायचे नाहीत, उलट ते मोडण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्याचं होतं. परंतु गांधी इर्विन पॅक्ट झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं डिसिजन घेतलं की आपण आता सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट संपवायची, म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ आहे ती संपवायची आणि राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट व्हायचं, म्हणजे गोलमेज परिषदेमध्ये भाग घ्यायचा. त्यानंतर मग सेकंड गोलमेज परिषद झाली, दुसरी गोलमेज परिषद झाली. ती होती 7 सप्टेंबर 1931 रोजी झालेली आणि ती सुद्धा लंडनमध्ये झाली होती. ऑब्वियस आहे ब्रिटन आपल्यावर राज्य करत होतं, म्हणजे ब्रिटनमध्येच ती होणार आहे, लंडन या शहरामध्ये. ती झाली 7 सप्टेंबर 1931 मध्ये आणि विशेष करून या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, ती झाली लंडनमध्ये 17 नोव्हेंबर 1932 रोजी झाली होती ती. आणि त्याच्यामध्ये विशेष करून या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे काय बोलणं झालं ना त्याला आपण व्हाईट पेपर असं म्हटलं गेलं. त्यावेळेस त्याला व्हाईट पेपर म्हटलं गेलं आणि त्या व्हाईट पेपरमध्ये या डिस्कशनचे जे पॉईंट काढले गेले ना त्या पॉईंटचं रूपांतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मध्ये झालं. म्हणजे ते जे पॉईंट्स काढले होते त्याचंच रूपांतर या 1935चा तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता त्याच्यामध्ये केलं गेलं. परंतु जे थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स होती किंवा सेकंड होती, फर्स्ट होती, याच्यामध्ये बरेच काँग्रेस लीडर जे आहेत महत्त्वाचे ते भाग घेऊ शकले नाहीत. कारण का तर त्यावेळेस ते जेलमध्ये होते. कारण सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट चालू होते, सविनय कायदेभंगाची मुवमेंट चालू होती, त्याच्या अगोदर अनेक चळवळी चालू होती आणि त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा असल्यामुळे इंग्रज कायद्यानुसार त्यांना इंग्रजांनी जेलमध्ये टाकले होते. समजते तुम्हाला? इथं आजचं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचं डिस्कशन संपतं आहे. त्याचबरोबर आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषदेसुद्धा तुम्हाला थोडक्यात मी इन्फॉर्मेशन सांगायचा प्रयत्न केला. आता लेक्चर संपवायच्या अगोदर आपण एकदा रिव्हिजन घेऊ की आपण कोणकोणत्या घटक महत्त्वाचे आज बघितले आहेत ते. परंतु रिव्हिजन घ्यायच्या अगोदर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप महत्त्वाचा थॉट इथं दिला आहे. तो तुम्ही एसेमध्ये किंवा आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता, एथिक्समध्ये विशेष करून किंवा एसेमध्ये यूज करू शकता. त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचिव्ड. म्हणजे मला एखाद्या समाजाची प्रगती बघायची असेल ना तर त्या समाजातल्या किती स्त्रिया शिकलेल्या आहेत त्याच्यावरून मी त्या समाजाची प्रगती ठरवेन असं त्या थॉटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे ज्या समाजातल्या स्त्रिया जास्त शिकलेल्या असतील ना तो समाज जास्त प्रगत असतो असं कुठंतरी त्यांना म्हणायचं होतं. आणि आता रिव्हिजनमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं 130वी बर्थ ॲनिव्हर्सरी आपण साजरी केली जयंती त्यांची. त्यानंतर ते एक सोशल रिफॉर्मर, ज्युरिस्ट, इकॉनॉमिस्ट काय काय होतं हे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं होतं तर त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला हे आपण बघितलं होतं. त्यानंतर त्यांची ब्रीफ प्रोफाईल पाहिली होती आपण. त्यामध्ये ते इंडियन फर्स्ट लॉ मिनिस्टर होते, त्यानंतर चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी होते, त्यानंतर सोशली बॅकवर्ड क्लासेस असेल किंवा दलित असेल यांच्यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये आपण काय बघितलं होतं तर पुढच्या स्लाईडमध्ये आपण महाड सत्याग्रह त्यांनी केला 1927 मध्ये, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघितली होती. त्यानंतर 3 राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ते सहभागी कसे झाले ते बघितलं होतं. त्यानंतर पुन्हा पॅक्ट, पुणे करार काय होता त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढं आपण काय बघितलं होतं तर पुढं आपण बघितलं होतं इलेक्शन. ते जे MLA म्हणून पहिल्यांदा निवडून आले ते 1936चा कालावधी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधून ते निवडून आले होते. त्याचबरोबर लेबर मेंबर म्हणून 1942 मध्ये त्यांची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ व्हॉइसरॉयमध्ये निवड झाली होती, जे व्हॉइसरॉयचं कार्यकारी मंडळ होतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण बघितलं स्वतंत्र भारताचे ते पहिले लॉ मिनिस्टर होते, मिनिस्टर ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर त्यांचं 1951 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला. कारण हिंदू कोड बिलावरून मतभेद इतर मंत्र्यांसोबत होते, इतर सदस्यांसोबत त्यांचे होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि बुद्धिझम धर्म स्वीकारला. आणि त्याच वेळेस मग आपल्याला मनुस्मृतीचं त्यांनी दहन केलेलं सुद्धा माहिती आहे. आणि त्याच नंतर 6 डिसेंबर 1956 रोजी
त्यांना अनंतात विलीन व्हावं लागलं, त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्याला आपण महापरिनिर्वाण दिवससुद्धा म्हणतो, म्हणून साजरा केला जातो. चैत्यभूमी त्यांचं मेमोरियल आहे ते मुंबईमध्ये आहे आणि त्यांना मरणोत्तर 1990मध्ये भारतरत्न बहाल केला गेला होता. त्यानंतर पुढं आपण बघितलं होतं की त्यांचे महत्त्वाचे वर्क्स कोणकोणते आहेत, त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये मूकनायक त्यांचं वृत्तपत्र आहे, बहिष्कृत भारत त्यांचं वृत्तपत्र होतं, समता हे त्यांचं वृत्तपत्र होतं, त्याचबरोबर जनता हे सुद्धा त्यांचं वृत्तपत्र होतं. ही 4 प्रकारची वृत्तपत्र आपण बघितली होते. त्यानंतर त्यांची बुक्स कोणकोणती महत्त्वाची होती ती बुक्स आपण बघण्याचा त्यानंतर प्रयत्न केला होता, समजते. आणि त्यानंतर आपण पुढं जाऊन त्यांच्याकडून ज्या ऑर्गनायझेशन स्थापन केल्या गेल्या होत्या त्या ऑर्गनायझेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघितली होती. त्या 3 प्रकारच्या ऑर्गनायझेशन होत्या त्यासुद्धा मी तुम्हाला सांगितल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आत्ता वर्तमान काळामध्ये रिलेव्हन्स काय आहे हे तुम्हाला मी समजावून सांगितलं होतं. आत्तासुद्धा कास्ट बेस्ड अनइक्वेलिटी आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे त्यावेळेस त्यांनी जे रिझर्वेशन पॉलिसी आपल्याला सांगितली होती ना ती आत्तासुद्धा आपल्याला उपयोगात येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर पुढं आपण राऊंड टेबल कॉन्फरन्सचा उल्लेख आला म्हणून मी तुम्हाला राऊंड टेबल कॉन्फरन्सविषयी डिटेल इन्फॉर्मेशन सांगायचा प्रयत्न केला होता, समजते तुम्हाला. आणि ती राऊंड टेबल कॉन्फरन्स कधी कुठं झाली, त्याच्यामध्ये काँग्रेसनं सहभाग घेतला की नाही घेतला, आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की गांधी इर्विन पॅक्ट झाला, ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपण बघितली होती. आणि त्यानंतर आपण डिस्कशन समाप्त केलं होतं. तर इथं आजचं डिस्कशन मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी इन्फॉर्मेशन सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि हां, प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. जय हिंद.